तुम्ही एखाद्या ठिकाणी गाडीमध्ये प्रवास करतायत, गाडीने चाललायत तुम्ही आणि अचानक तुम्हाला रस्त्यावर एक व्यक्ती दिसली. साधारणतः रात्रीची वेळ आहे, 12:30-1ची वेळ आहे आणि ती व्यक्ती तुम्हाला दिसली रस्त्यावरती. तर तुमच्या मनात अशी भावना आहे, की त्या व्यक्तीला मदतीची गरज आहे. पण दुसरं मन तुमचं असं म्हणेल, की नाही, नाही. कदाचित काहीतरी ट्रॅप असू शकतो, काहीतरी दरोडेखोरी किंवा चोरी वगैरे असं असू शकतं. कोण काय करेल याचा भरोसा नाही. त्याच्यामुळे तुम्ही गाडी न थांबवता निघून जाता. तुमच्या मनात पहिले चांगला विचार येतो, की मला रक्षण करायचंय, समोरच्या व्यक्तीला काहीतरी अडचण असावी आणि मला त्या व्यक्तीच्या बाबतीत काहीतरी मदत करायची संधी आहे. पण लगेच तुम्ही दुसऱ्यांदा असा विचार करतात, की का या गोष्टी करायच्या आहेत? आणि आता हीच अवस्था त्या रस्त्यावर उभ्या असलेल्या व्यक्तीची पण असू शकते, की तुम्ही छान विचार केला, की त्या व्यक्तीला मदतीची आवश्यकता आहे आणि तुम्ही गाडी थांबवली. पण ती व्यक्ती विचार करेल, की मी मदत न मागता सुद्धा ही व्यक्ती मला मदत करतेय, तर का मदत करते? या व्यक्तीच्या डोक्यात काही विचित्र विचार तर नसतील आणि मग ती व्यक्ती तुमची मदत नाही घेणार. ह्या सगळ्या गोष्टी आता सातत्याने समाजात घडत आहेत. एक छोटंसं निरीक्षण सुद्धा याच्यासाठी खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा आपल्या आजूबाजूला राहणारे लोक, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना यांची निरीक्षणं आपण करत नाहीत. बघणं आणि त्या पद्धतीने निरीक्षण करणं याच्यामध्ये बराच फरक आहे. बघितलंय, काहीतरी होतंय आणि बघितलं जातंय. पण ज्या वेळेला त्याचं अचूक पद्धतीने निरीक्षण केलं जातं तेव्हा त्याच्या मागचे जे काही अर्थ आहेत ते आपल्याला उलगडत जातात. आणि मग अशा बऱ्याच घटना म्हणजे आपल्याला अचानक कधीतरी समोर येतं, की अमुक अमुक एका फ्लॅटमध्ये असं असं घडलं आहे. तमुक तमुक फ्लॅटमध्ये एका व्यक्तीचा मृतदेह सापडलाय. XYZ या ठिकाणी अशा पद्धतीचे प्रकार चालू होते. पण अशा पद्धतीचे प्रकार चालू होते तर ते अगदीच 1-2 दिवसात सुरू झालेले नसतात. तर ती मागची कित्येक दिवसांपासून सुरू असतात आणि मग इथे आपलं कुठेतरी निरीक्षण कमी पडतं. सजगतेने निरीक्षण करणं हा सुद्धा एक सामाजिक रक्षणाचा भाग आपण म्हणू शकतो.